नमस्कार मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी काळबाकुट्टी या घटकासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन हे महाडीबीटीच्या पोर्टलवर येऊन केलेले होते एका महिन्यापूर्वी, तर अशा काही शेतकऱ्यांचे अर्ज हे अप्रूव्ह झालेले आहेत, मंजूर झालेले आहेत आणि त्यांना आपल्या मोबाईलवर SMS हे प्राप्त झालेले नाहीत की त्यांची यामध्ये निवड झालेली आहे आणि आपण आपली कागदपत्रे अपलोड करा म्हणून. तर त्यासाठी आपणास आपल्या अर्जाचे सुद्धा स्टेटस यामध्ये चेक करायचे आहे. जरी आपण एखाद्या दुसऱ्या घटकासाठी अर्ज केलेला असेल तरी पण आपण आपला अर्ज यामध्ये येऊन चेक करून पाहायचा आहे. तर त्यासाठी महाडीबीटीच्या पोर्टलवर आपणास यायचे आहे. इथे आपला शेतकरी ID नंबर टाकायचा आहे, OTP पाठवा, याच्यावर क्लिक करून आलेला OTP प्रविष्ट करून आपणास या पोर्टलमध्ये लॉग इन व्हायचे आहे. त्यानंतर आपणास इथे घटक इतिहास पहा याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपणास इथे छाननी अंतर्गत अर्ज याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर आपण येथे पाहू शकतात की आपण ज्या घटकासाठी अर्ज केलेले आहे त्यांची नावे सुद्धा आपणास यामध्ये दाखवली जातील. आणि अर्जाच्या स्थितीमध्ये आपण पाहू शकतात की इथे सर्व अर्जांना अपलोड डॉक्युमेंट्स नावाचे पर्याय यामध्ये देण्यात आलेले आहे. म्हणजेच आपली या घटकांसाठी निवड झालेली आहे. तर त्यासाठी आपणास इथे चलन अपलोड हे जे काही ऑप्शन दिसत आहे याच्यावर आपणास इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपला शेतकरी ओळख क्रमांक इथे दाखवला जाईल. त्यानंतर आपणास इथे वैयक्तिक कागदपत्रे यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर इथे कागदपत्रे सादर करा. तर आपण इथे पाहू शकतात की काळबाकुट्टी तर या घटकासाठी या शेतकऱ्याची निवड झालेली आहे. तर त्याच्यासमोरच आपणास इथे कागदपत्र अपलोड करा चा टॅब दिसेल. आपणास यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपणास इथे ॲप्लिकेशन ID हा दाखवला जाईल आणि इथे आपण पाहू शकतात की चिन्हांकित केलेली सर्व अनिवार्य कागदपत्रे अपलोड केल्यानंतर जतन करा बटनावर क्लिक करणे आवश्यक आहे. अन्यथा अर्ज छाननी डेस्ककडे पाठविला जाणार नाही. तर हे जे काही आपण कागदपत्रे अपलोड करणार आहे त्यामध्ये आपणास जतन करावे ते लागणार आहे. तर त्यासाठी सिलेक्ट डॉक्युमेंट यावर क्लिक केल्याच्यानंतर आपण पाहू शकतात की येथे बँक खाते पासबुक. तर यामध्ये आपणास बँकेचे खाते पासबुक प्लस आधार कार्ड प्लस 712 अशी तिन्हीची एक कंबाईन PDF फाईल आपणास 500 KBच्या आतमध्ये बनवायची आहे. तर मी ऑलरेडी बनवलेली आहे. तर बँक खाते पासबुक हे आपणास यामध्ये सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर चूज फाईलवर क्लिक करून ती फाईल आपणास यामध्ये अपलोड करून घ्यायची आहे. त्यानंतर कागदपत्र यशस्वीरित्या अपलोड केले तर येथे ओके करायचे आहे. त्याचप्रमाणे आपणास येथे निवड अवजारे यंत्राचे दरपत्रक तर यामध्ये आपणास कोटेशन प्लस डीलर सर्टिफिकेट याची एक कंबाईन PDF फाईल बनायची आहे आणि ती यामध्ये अपलोड करून घ्यायची आहे. तर कागदपत्र यशस्वीरित्या अपलोड केले ओके करायचे आहे. त्याचप्रमाणे येथे आपणास वनपट्टाधारक लाभार्थीकरता प्रमाणपत्र तर यामध्ये आपणास काय करायचे आहे, जो काही टेस्ट रिपोर्ट आहे काळबाकुट्टीचा तो आपणास यामध्ये अपलोड करून घ्यायचा आहे 500 KB पर्यंत. त्यानंतर कागदपत्र यशस्वीरित्या अपलोड केले तर येथे ओके करायचे आहे. त्यानंतर आपणास येथे काय दाखवले जात आहे, ट्रॅक्टर खरेदीचे RC बुक. तर काळबाकुट्टी या घटकासाठी या शेतकऱ्याची निवड झालेली आहे. तर येथे आपणास काय दाखवले जाते, ट्रॅक्टर खरेदीचे RC बुक. तर यामध्ये आपणास अशा प्रकारचे जे काही हमीपत्र आहे हे हमीपत्र आपणास यामध्ये अपलोड करून घ्यायचे आहे. तर ट्रॅक्टरचे RC बुक या टॅबमध्ये आपणास अशा प्रकारचे हमीपत्र यांत्रिकरणासाठी हे आपणास माहिती भरून त्यामध्ये ते अपलोड करून घ्यायचे आहे. तर यामध्ये साक्षीदार नाव व स्वाक्षरी यामध्ये टाकायची आहे. त्यानंतर येथे लिहून देणार आणि त्याची स्वाक्षरी आपणास यामध्ये घ्यायची आहे आणि हेच आपणास त्यामध्ये अपलोड करायचे आहे. तर अशा प्रकारे आपणास ही जी काही कागदपत्रे आहे ही कागदपत्रे यामध्ये अपलोड करून घ्यायची आहे. तर कागदपत्रे पहा याच्यावर क्लिक करून आपण ती कागदपत्रे सुद्धा यामध्ये पाहू शकतात किंवा यामध्ये ती हटवू शकतात. तर हे सर्व केल्याच्यानंतर आपणास येथे जतन करा याच्यावर येथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला खात्री आहे का तर येथे ओके करायचे आहे. तर कागदपत्र यशस्वीरित्या जतन केले तर येथे ओके करायचे. ओके केल्याच्यानंतर आपण पाहू शकतात की आपण जे काही काळबाकुट्टी या घटकासाठी या शेतकऱ्याने ऑनलाईन अर्ज केलेला होता आणि त्याची जी काही कागदपत्रे आहे ही कागदपत्रे आपण अशा पद्धतीने यामध्ये अपलोड करून घेतलेली आहे. कागदपत्रे अपलोड केल्याच्यानंतर त्या शेतकऱ्याच्या मोबाईलवर सुद्धा SMS हा प्राप्त होईल. तर अशा प्रकारे मित्रांनो आपणास काळबाकुट्टी या घटकासाठी ही कागदपत्रे यामध्ये आपणास अपलोड करून घ्यायची आहे.